सुरुवात करूया। सरळ बसायचं आहे, मेरुदंड सरळ ठेवायचा आहे, चेहरा समोर, डोळे सहजपणे बंद ठेवायचे, चेहऱ्यावर हलकंसं हास्य आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। सभी को परम पूज्य गुरुदेव जी के चरणों में कोटिशा वंदन, श्रद्धेय आचार्य जी के चरणों में कोटिशा वंदन, सभी केंद्रीय प्रभारीगण उन सभी को हृदय से वंदन, मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी को हृदय से वंदन, आदरणीय मेधा जी, आदरणीय अभय जी, उनके साथ कार्यरत पूरी टीम, आदरणीय शरद जी, आदरणीय किशोर जी, नारायण जी, मानवी जी और आप सभी को मैं हृदय से वंदन करता हूँ। आइए हाथ पाँव के सूक्ष्म व्यायाम के साथ हम योग साधना की शुरुआत करेंगे। दोनों पाँव सामने खोल दीजिए। दोनों पाँव सामने खोल दीजिए। संपूर्ण व्यायाम एक साधारण सी क्रिया है। देखो, ऐसे पूरी क्रिया करने का प्रयास करना है। प्रत्येक क्रियाने थोडी अतिरिक्त शक्ती लावायची आहे। साधारण शक्ति से लाभ तो मिलेगा, लेकिन पूरा लाभ नहीं मिलेगा। आपण जी ही हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करतोय, त्याच्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व एनर्जी सेंटर चालू होणार आहेत। आपल्या शरीरामध्ये अनेक एनर्जी सेंटर्स आहेत, ऊर्जा निर्मिती सेंटर्स, मूलाधार से लेकर सहस्त्राधार तक। मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपुर, दोनों पंजे मिलाकर गोल गोल घुमाएं। मूलाधार चक्र, स्वादिष्ठान, मणिपुर, अनाहत चक्र, विशुद्धि चक्र, आज्ञा चक्र, बिंदु चक्र और सहस्त्राधार, ये एनर्जी सेंटर्स है। और ये एनर्जी सेंटर्स एक्टिवेट होते हैं जब हम ये हाथ पाँव के सूक्ष्म व्यायाम कर रहे हैं। इन्हीं एनर्जी सेंटर्स द्वारा ब्रह्मांड से आवश्यक एनर्जी अवशोषित केली जाते। पंजे पुढे पाठी दाबायची,
या एनर्जी सेंटर्सद्वारे ब्रह्मांडमधून आवश्यक एनर्जी अवशोषित केली जाते आणि ती आपल्या शरीराच्या उपयोगी म्हणून आपल्या शरीराचं आणि संपूर्ण जीवनाचं कार्य संपादित करते. म्हणजे पुढे पाठीमागे दाबायचे. सामान्य क्रिया से असामान्य लाभ होतो. पायाची बोटं टाईट करायची. आता गुडघ्यासाठी त्यानंतर गुडघ्याच्या वाटीला गोल गोल फिरवायचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. जीवनभर गुडघ्याचा कधी समस्या येणार नाही. गुडघे दुखत आहेत, आता सध्या सर्वांची कंप्लेंट असते ना, गुडघे भयंकर दुखत आहेत. हे गुडघे वगैरे काय आता माझे 75ला दुखत नाही आहेत आणि अजून 50 वर्ष दुखणार नाही. रोज हा व्यायाम करायचा आहे. साधी क्रिया आहे. दुसरा पाय. आपण जो पण सूक्ष्म व्यायाम करणार आहे त्याच्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होणार आहे. शरीराचा एकही अंग व्यायामापासून वंचित राहणार नाही. त्याच्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असं काही राहणार नाही. सॅटिका पेन, स्लिप डिस्क असले काही प्रकार येणार नाही जीवनात कधी. हा सूक्ष्म व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. पण लोक योग म्हटले की फक्त आसन, योगासन बस. थोडं फास्ट करायचं. असा दोन्ही हाताने पंजा पकडायचा आहे आणि मग चुडा द्यायचा आहे. असा दुसरा पाय. थोडं गती दे. चुला द्यायचा. साधारणची क्रियामध्ये लोकांना रसच येत नाही आणि याला काय करायचं. पण हाच खऱ्या आपल्या शरीराचा जो ढाचा आहे, संपूर्ण ढाचा इन्फ्रास्ट्रक्चर हे जर चांगलं राहायचं असेल तर हा हातापायाचा सूक्ष्म व्यायाम जादा करणं गरजेचं आहे. चला आता चक्की चालवायची. यानंतर पश्चिमोत्तानासन. आता याच्यामध्ये म्हणजे जो आता स्वतःला युवा समजत असेल तोच करू शकेल. असा असा पाठीमागे जायचं.
इथे बघा संपूर्ण गुडघ्यांचा, कमरेचा, सर्व पोटाच्या अंगाचा, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गालब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रस, ओरी, शिवाय मेरुदंडाचा, हार्ट आणि लंगचा व्यायाम होतोय आणि थायरॉइडचा पण व्यायाम होतोय. अरे वा, सगळे युवा आहेत म्हणे आपल्या क्लासचे. युवा असले तरी युवा समजलं पाहिजे ना स्वतःला. हा? आता आम्ही युवा समजतो. असं काय चेंज. जे योग साधना करतात ते हळूहळू बच्चे होतात. बच्चे योग साधनामुळे आपण सर्वजण बच्चे होणार आहे. बच्चा. आम्ही काय करायचं, आम्ही लहान. संपूर्ण व्यायाम, कमर और पेट में ज़्यादा फैट जमा हुए, सेंट्रल गवर्नमेंट के मंत्रियों ने भ्रष्टाचार करके सब पूरा पेट में भर दिया है, तो गड़बड़ है. तो इसके लिए ये 500 बार करना है. 500 बार करायची है क्रिया. ज़्यादा भ्रष्टाचार किया है मंत्रियों ने और पेट भरा हो गया, खुद ही कहा रहे. चेंज. आपल्या शरीराची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची असेल तर ही क्रिया 100, 200, 300 जेवढी इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवायची आहे तेवढा जादा करायची ही क्रिया. बटरफ्लाय. गुडघे जमिनीवर आले पाहिजेत. असे टेकतात का? शेवटपर्यंत आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर कुणावर अवलंबून राहता कामा नये. हळूहळू करा. असं करायचं. बघा पोटाचा व्यायाम होता की नाही. संपूर्ण पोटाच्या सर्व अंगाला पीळ बसतोय. डायबिटीज, मोटापा, प्रमुख आजार आहेत. हार्ट, लंग्स, हे सर्वांचा व्यायाम होतोय.
आणि मग बघा हे असं आपल्याला बसता आलं पाहिजे, असं याच्यावर बसता आलं पाहिजे असं, किंवा असं स्वतःला उचलता आलं पाहिजे असं. बघा थोडं थोडं होत आहे. आणि अशी पद्मासन असं घालायचं, हे पहा असं पद्मासन घालायचं. रोज करायला लागेल पण ते होत आहे सर्व. असं आणि स्वतःला असं उचलायचं. आपण स्वतःला उचलू शकत नाही तर परिवाराला कसं काय उचलणार? अगोदर स्वतःला तर उचलणार. ह्या योग साधनेमुळे आपण हळूहळू बच्चे होणार आहे. बच्चेची व्याख्या माहिती आहे का तुम्हाला? बच्चा कुणाला म्हणतात? लहान असेल त्याला बच्चा नाही आहे. सर्व लहान मुलं कशी असतात? सर्व प्रकारच्या दुर्गुणापासून दूर असतात की नाही? त्यांना काही माहीत नसतंय. द्वेष, वैर, वैमनस्य काही माहीत असतं का? भ्रष्टाचार, कुणाला काही टोपी लावायची आहे असं काही माहीत असतं का? भांडण करतात का? नाही. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? बच्चे. तर जो पण या सर्व दुर्गुणापासून वाचलेला आहे, बचलेला आहे, तो बच्चा. मग तो 100 वर्षाचा सुद्धा काय होणार? बच्चा. जर तो तुम्हाला आतापर्यंत बच्चेची व्याख्या माहीत नव्हती की नाही? बच्चा कोणाला म्हणायचं? जो सर्व दुर्गुणापासून अलिप्त आहे, बचलेला आहे, तो बच्चा. मग तो 100 वर्षाचा सुद्धा असेल तरी तो बच्चा. मग अशा वेळेस तुम्हाला जर कोणी विचारलं, तुम्ही आता हळूहळू त्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. मग त्यावेळेस तुम्हाला विचारलं की इथे बच्चे कोण कोण आहेत, तर सर्वांचा हात वर आला पाहिजे. म्हणजे पण प्रामाणिकपणे की कुठल्याही प्रकारे कुणाचाही द्वेष करत नाही आहे, सर्वांशी प्रेमाने राहतो, कुणालाही फसवाफसवी करत नाही, खोटं बोलत नाही आहे, कालाबाजारी करत नाही आहे, कामावर गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारे पैसे घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे, असा तो बच्चा. तेव्हा प्रामाणिकपणे मग हात वर करायचा, तेव्हा मी बच्चा आहे. समजलं? मग तो वयाची अट्ट नाही आहे, लहान आहे म्हणून तो बच्चा नाही. तो सर्व दुर्गुणांपासून बचलेला आहे म्हणून तो बच्चा. ओम. आता आपण पुढचे सूक्ष्म व्यायाम करूया.